दादा तुम्हाला असा कोणता त्रास होतो? मला किडनीचे प्रॉब्लेम सांगितली होती स्टार्टिंगमध्ये. तर मी डॉक्टरला दाखवलं. हां. तर डॉक्टर म्हणे किडनी फेल आहे म्हणे दोन्ही. अच्छा. तर त्याचे किती वर्ष झाले होते मला तुम्हाला? 4 वर्ष झाले आता. ट्रीटमेंट किती घेतलेले होते? ट्रीटमेंट केलेलं होतं ना? हां. तर किती ट्रीटमेंट कसे ट्रीटमेंट घेतले होते तुम्ही? म्हणजे मला पहिले डायलिसिस सांगितलं होतं, पण मी डायलिसिस नाही केलं. अच्छा, डायलिसिस नाही केलेलं. हां. पहिले मी आयुर्वेदिक केलं होतं. मग नंतर मला माझ्या काकूनी हां. हे नवीन औषध दिली. त्याला म्हणजे कार्डिशेप म्हणून आहे. हां. मी चालू केली. हां. त्याच्यानंतर मला 1 महिन्यातच फरक जाणवला. 1 महिन्यातच. हां. म्हणजे डायलिसिससाठी जे तुम्ही जात होते तर किती दिवसांनी ते पूर्ण मी फरक? पहिलं 3 हप्त्यातून 3 वेळा जातो. हप्त्यातून 3 वेळा. मग त्याच्यानंतर? आता 2 वेळा जातोय. हां. आता बीच्यामध्ये 1 वेळा केला. आता 1 वेळा. म्हणजे आता सिंगल एकच ह्याच्यावर आहेत. आता आणि तुम्हाला हप्त्यातून 1 वेळा आता. आता तुम्हाला काय वाटते की तुमचं तो एक दिवस पण तो कॅन्सल झाला पाहिजे? तो बी दिवस गेला पाहिजे. तोही दिवस गेला दिवस नाही झाला. पाहिजे. त्यासाठी तुम्ही रेग्युलरमध्ये ट्रीटमेंट रेग्युलर मेडिसिन चालू आहे. रेग्युलरमध्ये चालेल. तर याच्यामध्ये काय काय घेताय तुम्ही? पहिले मोरिंगा घेतली होती. हां. त्यानंतर कार्डिशेप चालू केला मी. कार्डिशेप 2 टाइम. केला. अच्छा. पहिला 1 टाइम होता, आता 2 टाइम करते. अच्छा अच्छा. सकाळी आणि दुपारी. तर कसं वाटते तुम्हाला? आता चांगलं वाटतंय. जेवण वगैरे? पहिले जेवण वगैरे बरोबर आहे. पाणी वगैरे? हं? पाणी वगैरे तर भरपूर आहे. बोलण्यामध्ये चालण्यामध्ये काही सगळं त्रास? बरोबर आहे. आता सर्व ठीक पहिले आहे. सारखं थकावा नाही येत आता. हां हां. सगळं बरोबर आहे आता. अच्छा. पहिले मला मी बाहेर नाही निघत, आता बाहेर बी निघते घराच्या. बाहेर पण निघते. अच्छा अच्छा. चला, थँक्यू एवढी माहिती दिल्याबद्दल. ठीक आहे. नाव काय आपलं? माझं यश गुरव. यश गुरु. कुठे राहता? खापरखेड्याला. खापरखेड्याला. खापरखेडा, नागपूर. थँक्यू.